पाहिली का प्रीती अशी जगी कधी स्वप्नी तरी, वाहिले का सर्व जीणे तुवा त्याच्या पदावरी, तुवा त्याच्या पदावरी. पाहिला का प्रभू ख्रिस्त खिळलेला खांबावरी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये मार्क वर्तमानाच्या 15व्या अध्यायातील 32व्या वचनाच्या शेवटच्या भागात असे म्हटले आहे, त्याच्याबरोबर वधस्तंभावर खेळलेली माणसेही त्याची निंदा करीत होती. मार्क सांगतो, त्यांनी त्याच्याबरोबर 2 लुटारू, एक उजवीकडे व दुसरा डावीकडे असे खेळले होते. त्यांतील एकाने प्रभूची निंदा केली तर दुसऱ्याने त्याला तारणारा व राजा म्हणून ओळखले. त्याने प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याच्या राजाधिकाऱ्याने येतेवेळी आपली आठवण करण्याची विनंती केली. प्रभू येशूनेही त्याला तात्काळ अभिवचन देत म्हटले, आजच तू मजबरोबर सुखलोकात असशील. मला नेहमीच प्रश्न पडतो की प्रभूच्या कोणत्या बाजूच्या चोराने प्रभूची निंदा करून नरक मिळविला असेल व कोणत्या बाजूच्या चोराने सुखलोकाचे सुख मिळविले असेल. मरणाच्या काही दिवसांपूर्वीच न्यायाच्या दिवसाबद्दल बोलताना प्रभू म्हणाला होता की मनुष्याचा पुत्र अर्थात तो स्वतः आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल, तेव्हा तो राजासनावर बसेल. त्याच्यापुढे राष्ट्रे जमविली असता मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळे करीतो, तसे तो त्यांस वेगळे करील. मेंढरांस तो उजवीकडे व शेरडांस डावीकडे ठेवेल. उजवीकडल्यांस तो म्हणेल, अहो माझ्या पित्याच्या आशीर्वादित हो, या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वतन करून घ्या. त्याउलट डावीकडल्यांस तो म्हणेल, अहो शापग्रस्त हो, माझ्यापुढून निघा आणि सैतान व त्याचे हस्तक यांच्यासाठी सिद्ध केलेल्या सार्वकालिक अग्नीमध्ये जा. यावरून मला तरी वाटते की निंदा करणारा चोर नक्कीच प्रभूच्या डावीकडे असावा, कारण तो अग्नीच्या सरोवराचा वाटेकरी ठरला. त्याउलट आयुष्याच्या शेवटच्या क्षणी प्रभू येशूवरील विश्वासाने नीतिमान ठरलेला चोर उजवीकडे असेल, कारण त्याला स्वर्गीय सुख मिळाले होते. आपण प्रभूच्या उजवीकडे असणार की डावीकडे? आपण आशीर्वादित ठरणार की शापग्रस्त? आपणांसही तारलेल्यांचे वतन मिळावे हीच प्रभूचरणी प्रार्थना.